मी शौनक जाखडी इक्षणा अकॅडमीमध्ये 10 दिवसाच्या वर्कशॉपसाठी मी आलो होतो। मुळात फोटोग्राफीचं वर्कशॉप म्हणजे फक्त कॅमेरा आणि फोटो कसा काढायचा एवढंच माहिती असतं, पण इक्षणा अकॅडमीमध्ये त्या व्यतिरिक्तही खूप गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या। कॅमेरा कुठला वापरायचा, याच्या आधी आपण काय इक्विपमेंट्स घेतले पाहिजेत, लेन्स कुठल्या कशासाठी यूज करायच्या, लाईट्स कोणते यूज केले पाहिजे, कुठल्या इव्हेंटसाठी कुठले लाईट यूज केले पाहिजे, नॅचरल लाईटमध्ये किंवा डे लाईटमध्ये फोटोशूट करायचं असेल तर कॅमेरा, लेन्स, लाईट्स कुठले यूज करायचे, ते कशा पद्धतीने यूज करायचे, या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या। फोटोग्राफीबरोबरच सिनेमॅटोग्राफी जी खूप महत्त्वाची आहे, म्हणजे नुसतंच कॅमेरा आणि व्हिडिओ ऑन केला, व्हिडिओ झाला की सिनेमॅटोग्राफी असं नसून त्याच्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत, लाईट कसा घ्यायचा, फ्रेम कशा ॲडजस्ट करायच्या, त्याचं जे कंपोजिशन आहे फ्रेममधलं ते कसं यूज करायचं, क्लायंटला किंवा समोरच्याला बघणाऱ्याला तर किती छान वाटलं पाहिजे, कुठली गोष्ट न खटकता ते बघताना आपल्यालासुद्धा डोळ्यांना त्याचे कलर्स आहेत किंवा आपल्याला ऐकू येणारा साऊंड आहे, ते या सगळ्या गोष्टी, त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। त्या सगळ्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या। अगदी फोटो काढण्यापासून ते त्याचं पूर्ण प्रोडक्शन म्हणजे पोस्ट प्रोडक्शन, की ते कशा पद्धतीने व्हिडिओ कसा एडिट केला जातो, कट्स कसे दिले जातात, या सगळ्या गोष्टी इथे शिकायला मिळाल्या। अगदी प्रॅक्टिकल म्हणजे इक्षणा अकॅडमीमध्ये मला खूप छान वाटलं। इथून पुढे पण इक्षणा अकॅडमीमध्ये नक्कीच मला शिकायला मिळेल।